Good morning. Today we will discuss about the new topic, microbes as biofertilizers, or you may call it as a role of microbes. ठीक. Yesterday we have finished the role of microbe as a biocontrol agents. Both topics are different from each other. In the biocontrol, there is use of microorganisms such as bacteria to control the insect pest or the disease. Biological agents were used to control the harmful organisms. That was biocontrol. Here the topic is biofertilizer. So it should be start with that fertilizer. What are fertilizers? And then we will focus on that biological fertilizers. Now look, whenever we study the cultivated crops, that crop need some sort of the nutrients for their general growth, development and every activities of the life. कोणत्याही प्रकारचं क्रॉप असेल, कल्टिवेटेड का म्हणतो आपण, बिकॉज इट इज अंडर आवर ऑब्झर्वेशन, त्याला म्हणतो आपण कल्टिवेटेड क्रॉप. मग जर आपल्याला त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल, सॉइल आहे, जोपर्यंत ती सॉइल फर्टाईल नसेल तोपर्यंत प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही. म्हणजे आपले दोन उद्देश आहेत, टू इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. दोन उद्देश लक्षात ठेवा तुम्ही, टू इन्क्रीज fertility of the soil, and second one is to increase productivity of the crop, or it is cultivated crop. मग या दोनही उद्देशानं आपण असे काही न्यूट्रिएंट्स अप्लाय करू. आता प्लांटला, त्या क्रॉपला म्हणू शकता तुम्ही, किंवा सॉइलला तुम्हाला न्यूट्रिएंटचे ग्रुप्स राहतात. बेसिकली कोणत्याही क्रॉपच्या इम्प्रुव्हमेंट करता 3 बेसिक एलिमेंट्स राहतात, ज्याला आपण मिनरल्स म्हणतो, और दे आर फर्टिलायझर्स. कोणकोणते असतात माहिती आहे काय? द बेसिक फर्टिलायझर यूज आर NPK. ठीक आहे, दॅट इज नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. तर हे बेसिक एलिमेंट्स राहतात जोपर्यंत सॉइल मध्ये यांची क्वांटिटी जास्त नसेल तोपर्यंत ती सॉइल फर्टाईल नसते. म्हणून आपला महत्वाचा उद्देश काय, आपण डिसीजला कंट्रोल केलाय. आता त्या सॉइल मध्ये अशा कोणत्या गोष्टी जर आपण ऍड केल्या तर त्याची फर्टिलिटी वाढेल, अँड इट विल रिझल्ट इन टू द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द क्रॉप ऑल्सो. ठीक आहे, तर म्हणून फर्टिलायझरचा अर्थ कळतो, दीज आर द ग्रुप ऑफ न्यूट्रिएंट्स which are required for growth and productivity of cultivated crop are called as the fertilizers. आणि नंतर मग तुमच्या लक्षात येईल की बायो फर्टिलायझर का म्हणायचं आहे, बिकॉज दॅट फर्टिलायझर विल बी ऑफ द बायोलॉजिकल ओरिजिन. जसं आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूज केला त्याला आपण बायो एजंट म्हटलं होतं, तसं लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे मायक्रोबच असतील. But that microbes are used to increase काय nutrients, कशा करता, फॉर द ग्रोथ अँड प्रोडक्टिव्हिटी. दॅट विल बी द बायोफर्टिलायझर. ऍक्च्युली फर्टिलायझर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण बेसिकली केमिकल्स यूज करतो. कोणत्याही प्रकारचा क्रॉप असेल तर त्याच्यामध्ये फर्टिलायझर जे वापरले जातात दॅट आर ऑफ द केमिकल ओरिजिन, है ना. म्हणून आपण काय करू की दॅट फर्टिलायझर्स आर क्लासिफाईड इन टू द 2 ग्रुप, inorganic fertilizers and organic fertilizers. अजून आपण बायो फर्टिलायझर पर्यंत गेलो नाहीये, हे सध्या इंट्रोडक्टरी पार्ट चालू आहे. पहिले फर्टिलायझरचं मिनिंग लक्षात घेऊन घ्या,
त्याच्यानंतर मग आपण डिस्कस करू की ऍक्च्युली बायो फर्टिलायझर म्हणजे काय असेल. तर इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक असे दोन आपण बेसिकली पार्ट केले. ऑर्गॅनिक म्हटलं तर दीज आर सिंथेटिक, याला आपण प्रिपेअर सुद्धा करू शकतो लॅबमध्ये, सो दे आर कॉल्ड एज सिंथेटिक. आणि ऑर्गॅनिक म्हटलं तर दीज आर ऑफ द बायोलॉजिकल ओरिजिन. ओके, याच्यामध्ये एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर NPK. ऍक्च्युली याचे जे मिनरल सॉल्ट्स असतात त्या सॉल्टला डायरेक्टली त्या सॉइलमध्ये जर आपण इंट्रोड्यूस केलाय तर दॅट विल इन्क्रीज द फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी बोथ. तुम्हाला सर मग इनऑर्गॅनिक सोर्स मधून जे तुम्हाला मिळतात दे आर इझिली अवेलेबल, रेडिली अवेलेबल. यूज दॅट पर्टिक्युलर सिंथेटिक केमिकल अँड इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. पण हा यूज आपल्याला थोडाफार मिनिमाइज करायचा आहे, कारण सध्याचं जे युग आहे आधुनिक युग, याला म्हणतो आपण our environment should be we have to tackle these advanced changing environmental condition. आणि म्हणून काय करायचं आहे की कोणती गोष्ट यूज करताना दॅट शुड बी इको फ्रेंडली टू अस. इको फ्रेंडली म्हणजे काय, तर जो यूज आपण करून आलो मग तो क्रॉप प्रोडक्टिव्हिटी करता असो की आणखी कोणता, बट दॅट शुड नॉट मेक हार्म टू दी एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला त्यांनी कंटेमिनेट नाही केलं पाहिजे, पोल्यूट नाही केलं पाहिजे. असं क्लीन एखादी गोष्ट जर तुम्ही यूज करत असाल त्याला म्हणतो आपण इको फ्रेंडली, ज्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. ओके, तर म्हणून डायरेक्टली इनऑर्गॅनिकचा यूज न करता असा काही अल्टरनेटिव्ह सोर्स आहे का जो दोनही गोष्टी परफॉर्म करेल. इट विल इन्क्रीज द फर्टिलिटी ॲज वेल एज दी प्रोडक्टिव्हिटी, पण त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचा लॉस होणार नाही, एन्व्हायरमेंट क्लीन राहील, प्युअर राहील. म्हणून आपण काय करून राहिलो, वी आर कम्पेअरिंग इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. तर या ठिकाणी याचे काही डिमेरिट्स असतात. कोणाचे? इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचे. कोणकोणते डिमेरिट राहतील? दॅट कॉज हार्म टू द एन्व्हायरमेंट, दे पोल्यूट द एन्व्हायरमेंट, ठीक आहे, और दे मे बी डेंजरस. आणि पोल्यूट केव्हा करतील? व्हेनेवर देअर यूज इज नॉन ज्युडिशियस और इट इज एक्सेस यूज. है ना, त्याचा यूज कसा करायचा त्याचं एक प्रॉपर मॅनेजमेंट असतं आणि ते त्या एक्सपर्ट लेबर लोकांनाच जमत असतं. जर ऍट रॅन्डम आपण कशाही पद्धतीने इनऑर्गॅनिकचा यूज केला, इनऑर्गॅनिक म्हटलं का दे आर डायरेक्टली ऑफ द केमिकल सोर्स, ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होईल, क्रॉप प्रोडक्टिव्हिटी वाढेल बट अप टू ओनली सर्टन पिरियड, फॉर द सर्टन पिरियड ऑफ द टाइम, बट इट विल रिड्युसेस द सॉइल फर्टिलिटी आफ्टर द लॉंग पिरियड ऑफ द टाइम. म्हणून आपल्याला असा सोर्स पाहिजे जो फर्टिलिटी वाढवेल, प्रोडक्टिव्हिटी वाढवेल, एन्व्हायरमेंटला सुद्धा क्लीन ठेवील, पण नुसतं एका शॉर्ट पिरियड पुरता नाही. इट शुड बी रिमेन फॉर द लॉंग पिरियड ऑफ टाइम. त्याला सस्टेनेबिलिटी म्हणतात, सस्टेनेबल, दॅट शुड बी कंटिन्यू फॉर द फ्युचर. अशा प्रकारचं तुम्हाला काहीतरी एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे. मग फर्टिलायझर सुद्धा तुम्ही कोणते यूज कराल? ऑर्गॅनिक, जे कोणत्या ओरिजिनचे असतील, बायोलॉजिकल. आता याच्यामध्ये कोणकोणते असतात? तर इट इन्व्हॉल्व FYM, that is the farm yard manure. है ना, फार्म म्हणजे शेती, है ना, तुम्ही ज्या शेतामध्ये जे खत वापरता त्याला आपण म्हणतो फार्म ऍड मॅन्युअर. नावं थोडेसे वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर आहे कंपोस्ट अँड ग्रीन मॅन्युअर. ठीक आहे, हे एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवा की ऑर्गॅनिक मध्ये कोणकोणते फर्टिलायझर आपण इन्व्हॉल्व करतो आणि इनऑर्गॅनिक मध्ये कोणते असतात, तर हे NPK. आता याच्यामधला हा बेसिक डिफरन्स जर तुमच्या लक्षात आला असेल तर आता आपण क्लिअर करू की व्हॉट आर ऍक्च्युली बायो फर्टिलायझर. आता इथं पहा, हे सुद्धा बायोलॉजिकल ओरिजिन आहेत. ऑर्गॅनिक म्हटलं का दे आर रिलेटेड टू द ऑर्गॅनिझम, है ना, प्लांट असेल, अॅनिमल, त्यांचं जे वेस्ट असतं त्याच्यापासून सुद्धा खत तयार होते, त्याला म्हणत असतो आपण मॅन्युअर. मॅन्युअर म्हणजे खत. आणि त्याच्यामध्ये आहे काय? इट इज ऑर्गॅनिक, इट इज द टाईप ऑफ न्यूट्रियंट. आणि आपल्याला न्यूट्रियंट्स तर पाहिजे. व्हॉट आर फर्टिलायझर? दीज आर द न्यूट्रियंट्स. ठीक आहे, मग ते डायरेक्ट केमिकल असतील तर त्याला आपण इनऑर्गॅनिक म्हणून राहिलो, जे तुम्हाला डिस्कार्ड करायचे आहेत बिकॉज दे आर हार्मफुल, दे मे बी डेंजरस. ऑर्गॅनिक म्हटलं तर ऑर्गॅनिझम किंवा बायोलॉजिकल ओरिजिन मध्ये राहू शकतात आणि हे त्याचे एक्झाम्पल आहेत.
आता इथं पर्टिक्युलर जो टॉपिक आहे बायो फर्टिलायझर, दे डायरेक्टली इन्व्हॉल्व द लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. डिफरन्स लक्षात घ्या. जर तुम्हाला ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हटलं तर ही इन्फॉर्मेशन लिहा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल बॅक्टेरियाने देत आहेत तुम्हाला. आणि या ऑर्गॅनिकचाच एक सब टाईप दॅट इज बायो फर्टिलायझर. आणि याच्यामध्ये काय असतं म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एक स्पेशल किंवा तिसरा टाईप आहे बायो फर्टिलायझर. अँड दे युजेस डायरेक्टली द लाईव्ह मायक्रोब्स. कशा करता? टू एनरिच द सॉइल विथ द न्यूट्रिएंट्स. तर अशा टाईपच्या फर्टिलायझरचा म्हणतो आपण बायो फर्टिलायझर. आता स्टडी करू आपण की बायो फर्टिलायझर म्हणजे काय अँड व्हाय दे आर यूज अँड इकॉनॉमिक ॲज कम्पेअर टू अदर फर्टिलायझर्स. These are the live microbes which are used to increase the productivity of the crop are called as biofertilizer. आता याच्यामध्ये एक म्हणजे इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक पेक्षा एक बेनिफिट कोणता आहे, एक ऍडव्हान्स त्याच्यापासून एखादा मेरिट आपल्याला कोणता असेल का ज्याच्यामुळे आपण याचाच यूज जास्तीत जास्त करू. तर महत्वाचा यूज लक्षात ठेवा. दीज आर युज्ड फॉर सस्टेनेबल पर्पज. सस्टेनेबल म्हणजे काय तर फॉर दी इट इज मेंटेन फॉर दी फ्युचर. सस्टेनेबल क्रॉप प्रोडक्टिव्हिटी म्हणजे अप टू लॉंग पिरियड ऑफ टाइम द प्रोडक्टिव्हिटी रिमेन ॲज इट इज. ती प्रोडक्टिव्हिटी वाढत जाऊ शकते. इट विल बी इम्प्रूव्ह, इट विल बी एनहान्स्ड, पण ती कमी होणार नाही. ठीक आहे. ओव्हर केमिकलचा यूज केल्यामुळे हळूहळू सॉइलची फर्टिलिटी काय होत असते, कमी होते. आणि ही याच्यामध्ये प्रॉपर्टीने याच्यातली प्रॉपर्टी एकदम ऍडव्हान्स्ड आहे. कशी आहे? इट विल ओनली अँड ओनली एनरिच द सॉइल, इट विल इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सॉइल. आणि एन्व्हायरमेंटचा कोणता लॉस नाही आहे, कारण आपण एन्व्हायरमेंटचाच पार्ट यूज करून राहिलो. कोणता? तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. आणि हे काय करतात तुम्हाला माहिती आहे, बायोगॅस प्रोडक्शन आपण बघितलं आहे, सीवेज ट्रीटमेंट पाहिलं आहे. ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर असेल दॅट विल बी ब्रोकन डाऊन to make into the soluble nutrient, and these soluble nutrients will enrich the soil. Okay, so this is actually the mechanism behind the sustainability of the crop productivity. हा वर्ड लक्षात ठेवा. बायोफर्टिलायझर आर यूज फॉर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ द क्रॉप फील्ड. ठीक आहे. आता ऍक्च्युली हे मायक्रोब्स काय करतात पहा, याचं एक बेसिक फंडामेंटल लक्षात ठेवा. लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे फिक्स atmospheric nitrogen, or it is called as N2. Atmospheric nitrogen जो म्हणतो आपण, इट इज मॉलिक्युलर फॉर्म, ज्याला आपण N2 म्हणतो. इट इज नॉट N, N2. आणि हा असतो गॅसियस फॉर्म मध्ये ऍटमॉस्फेरिक. याला कन्वर्ट करायचा आहे अशा फॉर्म मध्ये जो सॉइल मध्ये इंटरव्ह्यू, म्हणजे सोल्युबल फॉर्म म्हणू शकता तुम्ही. त्याचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म करावा लागेल, त्याचा सॉल्ट फॉर्म तयार करावा लागेल, ज्याला म्हणतो आपण नायट्रेट्स और नायट्राइट्स. ठीक आहे. तर ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये ही प्रॉपर्टी आहे टू कन्वर्ट ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द सोल्युबल फॉर्म. लक्षात ठेवायचं आहे NPK हे बेसिक आहेत, याच्याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही म्हणजे नाहीच. तुम्ही पाहू शकता ना, आपण सेलचं स्ट्रक्चर बघितलं आहे, प्रोटोप्लाझम तुम्हाला माहित आहे. मग बेसिक एलिमेंट कोणकोणते आहेत? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस. मग यापैकी कार्बोहायड्रेट ह्या ज्या गोष्टी त्याच्यापासून बाकीच्या गोष्टी मिळून राहिल्या. बट व्हॉट अबाउट नायट्रोजन, व्हॉट अबाउट फॉस्फरस, व्हॉट अबाउट पोटॅशियम? तर यातला जो नायट्रोजन कंपोनंट आहे हा ऍटमॉस्फिअरमध्ये सगळ्यात जास्त आहे, अप टू 78%. मग याचा डायरेक्ट यूज प्लांट ऑर्गॅनिझम करू शकत नाही, अॅनिमल सुद्धा करू शकत नाही. बट बॅक्टेरिया कॅन यूज दॅट पर्टिक्युलर नायट्रोजन. म्हणून आपण मायक्रोबचा रोल बघून राहिलो ऍज अ बायो फर्टिलायझर. ठीक आहे. मग तुम्ही ते प्लांटला कसं अप्लाय कराल, सॉइलला कसं अप्लाय कराल, दॅट इज अनदर थिंग.
but this property is very very important and which is used here to make biofertilizer. म्हणजे ऍक्च्युली बॅक्टेरिया काय परफॉर्म करतात तर दे फिक्स atmospheric nitrogen. So what is fixation? Fixation is the process in which naturally यात कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल यूज आपण करून नाही राहिलो. मायक्रो ऑर्गॅनिझम स्वतःहून ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनचा यूज करतात आणि कन्व्हर्ट करतात कशामध्ये, सोल्युबल फॉर्म मध्ये, दॅट इज द नायट्रेट्स अँड द नायट्राइट्स. आणि हे जेव्हा सॉइल मध्ये एंटर होतील तेव्हा सॉइलची फर्टिलिटी वाढणार. ठीक आहे. सो दीज आर कॉल्ड एज बायो फर्टिलायझर. ठीक आहे. आता याचे युजेस जर आपण बघितले तर अशा दिलेत पहा. युजेस ऑफ बायो फर्टिलायझर्स. युजेस पहा आता. नंबर 1, इट एनरिच द न्यूट्रिएंट क्वालिटी. इट एनरिच न्यूट्रिएंट क्वालिटी. त्याच्यानंतर इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह. त्याच्यानंतर आहे इट इज इको फ्रेंडली. सगळे मुद्दे तुम्ही समजू शकता, पण 2 मार्क्ससाठी तुम्हाला हे टॉपिक लक्षात ठेवायचे आहेत. इट मेंटेन दी लॉंग टर्म soil fertility and this is called as sustainability. Okay, so these are the advances over inorganic and organic fertilizers. Live organisms आपण यूज करतोय, live microorganism, but why they are important? Because they have such type of the benefits over other fertilizer. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पहा याची मेथड कशी राहते आणि याचे टाइप्स कोणकोणते असतात. ठीक आहे. आता याचं ऍक्च्युली क्लासिफिकेशनच केलं आहे. The biofertilizers are grouped according to the different topics. Like त्यातला A टॉपिक आहे on the basis of nature and the function. आणि सेकंड ग्रुप आपण डिस्कस करू, दॅट इज ऑन द बेसिस ऑफ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. ना ऑर्गॅनिझम मध्ये डायव्हर्सिटी राहते, मग त्यातला कोणता ऑर्गॅनिझम आपण यूज करून राहिलो, वेदर इट इज बॅक्टेरिया, वेदर इट इज सायनोबॅक्टेरिया और फंगस, ते राहते ते होतील कोणते ऑन द बेसिस ऑफ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. आणि ऑन द बेसिस ऑफ नेचर आणि फंक्शन जर म्हटलं त्याचे टाईप असतात पहा विद्यार्थी मित्रांनो. दॅट इज नंबर 1. आपण याला या ठिकाणी पहिले क्लासिफाय करून घेऊ अँड देन वी विल स्टडी देम वन बाय वन. पहा आता नंबर 1 याच्यामध्ये येतं N2 fixing biofertilizers. त्यानंतर नंबर 2 फॉस्फेट. solubilizing biofertilizers. कंपोस्ट मेकिंग बायोफर्टिलायझर्स. नाव लक्षात ठेवायचे आता. त्याच्यानंतरचा नंबर आहे 4 नंबर सायनोबॅक्टेरिया. आणि 5वा ग्रुप आहे मित्रांनो फंगल बायोफर्टिलायझर्स. ठीक आहे. कोणता असेल
फंगल बायो फर्टिलायझर. आणि जेव्हा आपण ऑन द बेसिस ऑफ ग्रुप, तर त्याच्यामध्ये येतात बॅक्टेरिया आणि फंगस, दोनच ग्रुप आहेत. इथंच नाव लक्षात ठेवा. दीज आर डिवाइड इंटू टू ग्रुप. दॅट इज, पहिला असेल कोणता, बॅक्टेरियल बायो फर्टिलायझर, आणि दुसरा टाईप आहे फंगल बायो फर्टिलायझर. हा टॉपिक इथं रिपीट येतो. हा फंक्शनच्या अकॉर्डिंग सुद्धा येतो आणि ऑन द बेसिस ऑफ ग्रुप त्याच्यानुसार सुद्धा आपण स्टडी करू शकतो. तर हे टॉपिक आपले नंतरचे आहेत. आपल्याला सध्या बघायचं आहे की नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर म्हणजे काय, फॉस्फेट सोल्युबलायझिंग म्हणजे काय, कंपोस्ट मेटिंग कोणते आणि सायनोबॅक्टेरिया कोणता आहे. ठीक आहे, तर यातल्या आता एक एक आपण डिस्कस करूया. पहा, नंबर 1, our topic is biofertilizer on the basis of function they perform. मायक्रो ऑर्गॅनिझम कोणताही असेल, मे बी बॅक्टेरिया, फंगस, सायनोबॅक्टेरिया असेल, पण त्याचं मेन फंक्शन कोणतं असतं, इफ इट इज यूज टू फिक्स ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन. मी पहिले सांगितलं नायट्रोजन फिक्सिंग म्हणजे काय, तर ॲटमॉस्फिरिक नायट्रोजनचं कन्व्हर्शन जे नायट्रेट्स किंवा नायट्राइट्स मध्ये करतात, आर कॉल्ड एज N2 फिक्सिंग बॅक्टेरियाज, N2 फिक्सिंग फर्टिलायझर्स, आणि ते बॅक्टेरियाच असतात. ठीक आहे, तर हा झाला आपला कोणता, N2 फिक्सिंग बायो फर्टिलायझर. म्हणजे नायट्रोजनचं कन्व्हर्शन अशा कंपाऊंड मध्ये करा विच आर कॉल्ड एज नायट्रोजिनियस कंपाऊंड्स. नायट्रोजिनियस कंपाऊंड्स. आणि हे काय करतील, दॅट विल एनरिच द सॉइल विथ न्यूट्रिएंट्स. नायट्रोजनचं प्रमाण वाढतील. तर हा झाला आपला पहिला पार्ट. मग आता असे कोणते मायक्रोब्स आहेत दॅट आर यूज ॲज अ N2 फिक्सिंग, तर याचे टाइप्स केले आहेत पहा. दीज ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज डायॲझोट्रॉप्स. याला काय म्हटलं जातं, डायॲझोट्रॉप्स. का म्हणायचं आहे, बिकॉज दे आर ऑफ द टू टाइप्स, that is symbiotic and non-symbiotic. आता symbioticचं मिनिंग काय होते, the microorganism which live in association with of the underground parts. अंडरग्राउंड पार्ट म्हणतात त्याच्यामध्ये दोन येतात, एक तर रायझोम येतो आणि रूट. रायझोम ऍक्च्युली काय आहे, तर इट इज द मॉडिफाईड स्टेम. ठीक आहे, आता जेव्हा आपण त्याचे एक्झाम्पल बघू तेव्हा लक्षात येईल. तर ऍक्च्युली अंडरग्राउंड पार्ट जे राहतात प्लांटचे, त्या अंडरग्राउंड पार्ट सोबत पण रूट लक्षात ठेवा. तर हे ऑर्गॅनिझम काय करतील, दे फॉर्म द असोसिएशन विथ द रूट्स, म्हणजे दॅट लिव्ज विथ द रूट. रूट हा एक झाला लाईव्ह पार्ट, बॅक्टेरिया किंवा मायक्रो हा झाला दुसरा लाईव्ह पार्ट. आणि या दोघांमध्ये एक असोसिएशन आहे, दोघांना एकमेकापासून बेनिफिट आहे. त्या रूट पासून बॅक्टेरियाला सपोर्ट मिळेल आणि बॅक्टेरियापासून रूटला न्यूट्रिएंट्स मिळतात. म्हणजे त्या रिलेशनशिपला, द रिलेशनशिप बिटवीन टू ऑर्गॅनिझम इन विच बोथ आर बेनिफिटेड टू इच अदर, दोघांना काय असेल, फायदा असेल, त्याला सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतात. आणि म्हणून या बॅक्टेरियाचं नाव, या मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव आपण काय दिलं, सिम्बायोटिक. आणि असे काही मायक्रोब असतात विच आर नॉन सिम्बायोटिक, किंवा याला आपण म्हणू शकतो दीज आर फ्री लिव्हिंग मायक्रोब्स. म्हणजे दॅट आर प्रेझेंट इन द सॉइल लेअर अँड दॅट नॅचरली कन्वर्ट द नायट्रोजन इन टू द नायट्रोजिनस कंपाऊंड. सॉइलमध्ये नायट्रोजिनस कंपाऊंड वाढले म्हणजे ऑटोमॅटिकली प्रोडक्टिव्हिटी वाढणारच आहे. ठीक आहे, मग ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या सोबत राहून परफॉर्म करतील ऍक्टिव्हिटी किंवा इंडिव्हिज्युअली परफॉर्म करू शकतात. सो सच मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर यूज ॲज अ बायो फर्टिलायझर अँड कॉल्ड ॲज N2 फिक्सिंग बायो फर्टिलायझर. ठीक आहे, हा झाला आपला पहिला टाईप. नाव this is finished.
फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर. आता हे काय करतात, दे कन्वर्ट फॉस्फेट इनटू, ऍक्च्युली जो इनऑर्गॅनिक फॉस्फेट असेल याला सॉल्ट मध्ये कन्वर्ट केलं जातं. दे कन्वर्ट इनऑर्गॅनिक फॉस्फेट कंपाऊंड इनटू सोल्युबल फॉर्म. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल द फॉस्फेट प्रेझेंट इन दी रॉक, त्याला आपण रॉक फॉस्फेट म्हणू. ठीक आहे. तर हे मायक्रोब काय करतात, दे रिलीज सर्टन एन्झाईम्स. लक्षात ठेवायचं, एन्झाईम्सचं आयसोलेशन पर्टिक्युलरली मायक्रोब ऑर्गॅनिझम पासून जास्तीत जास्त प्रमाणात केलं जाते. आणि त्या मायक्रोब मध्येच प्रॉपर्टी आहे की ते एन्झाईम स्वतःच्या एन्झाईमच्या थ्रू रॉकला सुद्धा डिझॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे. तर असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे रॉक फॉस्फेट म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे, जो डायरेक्टली प्लांटला अवेलेबल नसेल, कारण आपल्याला नायट्रोजनही पाहिजे, फॉस्फरसही पाहिजे आणि पोटॅशियमही पाहिजे. असे तर बरेच एलिमेंट आहेत, पण हे बेसिक आहे. तर याला अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करतील जो सोल्युबल आहे, जो सॉइल मध्ये डिझॉल्व होऊ शकतो, अँड इट कॅन बी ऍब्सॉर्ब बाय द रूट ऑफ द प्लांट. ठीक आहे. याच्या सुद्धा तुम्हाला समोर एक्झाम्पल येतील. पहा, एक एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही, सिडोमोनास स्ट्रायटा. ठीक आहे. हे तसं एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर, हा तर फार महत्वाचा टॉपिक राहील तुमच्याकरता. आणि याचं एक्झाम्पल एक सांगतो सध्याचं, लक्षात ठेवा, रायझोबियम. ठीक आहे. सिम्बायोटिकचे एक्झाम्पल आहे. बाकीचे एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहोत वन बाय वन. त्याच्यानंतरचा पार्ट आहे कंपोस्ट मेकिंग. आता इथं कंपोस्ट मेकिंगचा अर्थ काय होतो, व्हॉट इज बाय कंपोस्ट. पहा, सॉइल इट कंटेन व्हेरियस काइंड ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. तर त्या ऑर्गॅनिक मॅटरला हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, कन्व्हर्ट इनटू डार्क कलर्ड ह्युमस. आणि हे ह्युमस म्हणजेच काय असते, कंपोस्ट होय. लक्षात ठेवायचं आहे, ऑर्गॅनिक मॅटरला मायक्रो ऑर्गॅनिझम काय करून राहिले, ब्रेकडाऊन, आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं ब्रेकडाऊन करून काहीतरी सिम्पलर न्यूट्रिएंट्स तयार होतील. आणि ज्या सॉइलमध्ये न्यूट्रिएंट्स असतात ती सॉइल बनते डार्क कलरची. त्याला म्हणतो आपण ऍक्च्युली एक सुपीक जमीन. सो दॅट सबस्टन्स इज कॉल्ड एज द डार्क कलर सॉइल, इट इज कॉल्ड एज ह्युमस, है ना. आणि यालाच आपण कंपोस्टिंग सुद्धा म्हणतो. तर कंपोस्ट मेकिंग बॅक्टेरियाचं काम काय राहील, ऑर्गॅनिक मॅटरला ब्रेकडाऊन करून त्याचं कन्व्हर्शन ह्युमस फर्टाईल सॉइलमध्ये करणं. तर हा झाला आपला कंपोस्ट मेकिंग फर्टिलायझर. याच्यामध्ये मग एक्झाम्पल बॅक्टेरिया, फंगस, रोटिफोर्स, प्रोटोझोआ असे बरेचसे एक्झाम्पल येतील. त्यानंतर शेवटचा ग्रुप आहे सायनोबॅक्टेरिया. हे आपण बाकीचे तर नंतर डिस्कस करणार आहे. एक सायनोबॅक्टेरिया बघून घेऊ आजच्या दिवशी. आता पहा, सायनोबॅक्टेरियामध्ये तर खूप व्हेरायटी आहे. पहा, दीज आर द aquatic, terrestrial, symbiotic, non-symbiotic, heterocystus, non-heterocystus form, ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल लक्षात येऊ शकतं. सिम्बायोटिक आणि नॉन सिम्बायोटिक, जे सायनोबॅक्टेरिया फंगसच्या सोबत एखाद्या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम एखाद्या प्लांट सोबत राहत असतील त्याला म्हणायचं तुम्हाला सिम्बायोटिक, आणि जे फ्री लिव्हिंग असतील त्याला आपण नॉन सिम्बायोटिक. आणि हेटेरोसिस्टस म्हणजे काय, तर ज्या सायनोबॅक्टेरियामध्ये हेटेरोसिस्ट ही एक सेल आहे जी पर्टिक्युलरली सायनोबॅक्टेरियामध्येच प्रेझेंट राहते, आणि याचं काम असतं नायट्रोजनला फिक्स करणं. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला कन्व्हर्ट करणारी जी सेल आहे ती कोणती असते, हेटेरोसिस्ट. मग ज्यांच्यामध्ये हेटेरोसिस्ट असेल त्याला हेटेरोसिस्टस फॉर्म म्हणायचं आहे, ज्याच्यामध्ये नसेल त्याला नॉन हेटेरोसिस्टस. तर असे या सायनोबॅक्टेरियाचे त्याचं नेचर आहे. आणि हे स्वतःहून सुद्धा काय करतात, दे आर इम्पॉर्टंट फॉर द इन्क्रीजिंग फर्टिलिटी ऑफ द सॉइल. तर असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात येतील. पहा,
एक एक्झाम्पल सध्या लक्षात ठेवा तुम्ही, ॲनाबिना काय करते, इट लिव्हज विथ द ॲक्वॅटिक प्लांट कॉल्ड एज ॲझोला. या ॲक्वॅटिक प्लांटच्या लिव्हज मध्ये हे ॲनाबिना नावाचे काय आहेत, सायनोबॅक्टेरिया, दे फॉर्म द रिलेशनशिप, त्याला सिम्बायोटिक म्हणतो आपण. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिम्बायोटिक सायनोबॅक्टेरिया. अँड दे फिक्स द नायट्रोजन. कसे परफॉर्म करतात, काय ऍक्टिव्हिटी आहे, ती सगळी आपण नंतर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो दिस इज सफिशियंट फॉर टुडे. दॅट व्हॉट आर बायो फर्टिलायझर्स. सुरुवात आपण केली होती फर्टिलायझर पासून. फर्टिलायझर म्हणजे काय, तर न्यूट्रिएंट्स, त्याच्यानंतर त्याचे टाईप बघितले होते आपण, इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक. त्यानंतर एक स्पेशल पार्ट डिस्कस केला, दॅट इज बायो फर्टिलायझर. बायो फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन केलं आपण ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. 4 टाईप बघितले, कोणकोणते, N2 फिक्सिंग, फॉस्फेट सोल्युबलायझिंग, त्याच्यानंतर कंपोस्ट मेकिंग, सायनोबॅक्टेरिया. ठीक आहे. नंतर फंक्शन त्याच्या ग्रुप कोणता ऑर्गॅनिझम यूज होऊन राहिला त्याच्यावरून त्याचे 2 टाईप करायचे आहेत, एक आहे बॅक्टेरियल, एक आहे फंगस. तो आपण उद्याला डिटेलमध्ये बघूया. तर ठीक आहे, याचा स्टडी तुम्ही करा, बाकीचे आपण उद्याला पाहू.